नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी नागपूरच्या वृत्तविभागातर्फे सादर केला जाणारा साप्ताहिक मुलाखतीचा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा नांदेडकर आपणा सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण भारताच्या अमूल्य प्राचीन ज्ञानसंपदेचा ठेवा असलेल्या हस्तलिखितांच्या जतन, संवर्धन आणि डिजिटायझेशन या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत. आजच्या आपल्या विषयाचं नाव आहे केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ज्ञानभारतम. आणि या संदर्भामध्ये आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर राजेंद्र जैन सर. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. स्वागत आहे सर आपलं या कार्यक्रमामध्ये. नमस्कार मॅडम. डॉक्टर राजेंद्र जैन हे कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक इथे जे ज्ञानभारतम समूह केंद्र स्थापन झालेलं आहे त्याचे ते केंद्र प्रमुख म्हणून कार्य करत आहेत आणि तसंच ते तिथे असोसिएट प्रोफेसर म्हणून देखील कार्य करतात आहे. या विषयाकडे आज आपण वळत असताना या उपक्रमाअंतर्गत भारत सरकारच्या राष्ट्रीय हस्तलिखित अभियानाच्या माध्यमातून KKSU इथं हस्तलिखित केंद्राला मान्यता देण्यात आली आहे. तर या विषयाबद्दल आता आपण सविस्तर माहिती सरांकडून जाणून घेऊयात. सर, सगळ्यात पहिल्यांदा मला आपल्याला विचारायचं आहे की शासनाच्या या बहुचर्चित ज्ञानभारतम प्रकल्पाचं नेमकं स्वरूप काय आहे आणि त्याची उद्दिष्ट काय आहे? ज्ञानभारतम हे जे नामकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांच्या संकल्पनेतून साकारलेलं नाव आहे. ज्ञानभारतम, ज्ञानमय भारत. तर हा भारत अगोदर कसा होता आणि तो ज्ञानमय होता. ज्ञानमय जी वस्तू आहे तो भारत. बरोबर आहे. पण मग या प्रकल्पाचं नेमकं उद्दिष्ट काय आहे? मी याविषयी असं सांगू इच्छितो की जेव्हा 2003 मध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मार्गदर्शनाने देशामध्ये नॅशनल मॅनस्क्रिप्ट मिशन नावाची संस्था यासाठी आरंभ झाली आणि या संस्थेने देशातील ठिकठिकाणी जी काही हस्तलिखितं आहेत त्या हस्तलिखितांचं सर्वेक्षण करून त्यांचं संगोपन करण्याच्या दृष्टीने त्यांचं नॅशनल रिपॉझिटरीमध्ये त्यांचं सूचीकरण, त्याविषयीचं संवर्धन व डिजिटायझेशन करण्याचं कार्य तेव्हापासून 2003 पासून आपल्या भारत देशामध्ये सुरू आहे. परंतु या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक आणखी अगदी नवाचार ज्याला म्हणू आपण त्याच्यामध्ये पूर्णतः त्यांनी विनिवेश करत याला ज्ञानभारतम असं स्वरूप दिलेलं आहे. याची उद्दिष्ट ही आहेत की आपला भारत देश हा ऋषी मुनींचा देश आहे. त्यांनी देशामध्ये अनेक अशा शास्त्रीय बाबी ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. जसं की उदाहरणार्थ आयुर्वेदासंबंधीचे विषय असतील, औषधी संबंधीचे विषय असतील थोडक्यात, तसेच गणितासंबंधीचे विषय असतील आणि सर्वसामान्यरित्या धर्मशास्त्राविषयीच्या ज्या काही सिद्धांतांचे प्रतिपादन ऋषीमुनींनी केलेलं आहे हे पूर्वीच्या हस्तलिखित साहित्यांमध्ये ऋषीमुनींनीच लिहिलेलं आहे. आज मला या निमित्ताने सांगावं वाटतं की हस्तलिखितांमध्ये जो की थोडक्यात म्हणजे भारतामध्ये अशी हस्तलिखितं उपलब्ध आहेत की ज्यांमध्ये पायथागोरससारख्या सिद्धांतांना अगदी त्यांच्या सिद्धांतांच्या समकक्ष असे सिद्धांत जे की हस्तलिखितांमध्ये ऋषीमुनींनी लिहून ठेवलेले आहेत. तर अशा हस्तलिखितांचं जे की अगदी दुरवस्थित आहेत. अच्छा. तर दुरवस्थित असणाऱ्या अशा हस्तलिखितांकडे सर्वसामान्यांचं लक्ष नसतं. त्यांना आपण केराची अथवा कचऱ्याची टोपली समजून आपण त्यांना त्याच्यात टाकत असतो. तर ही जी धारणा आहे ती धारणा कुठेतरी मोडून काढण्याच्या दृष्टीने आणि त्यात जे काही ज्ञान आहे लिहून ठेवलेलं त्यांचं पुन्हा शास्त्रोक्तरित्या त्यांचं कसं कन्झर्वेशन होईल, त्यांचं डिजिटायझेशन होऊन संरक्षण कसं होईल, ही या ज्ञानभारतम या केंद्राची उद्दिष्ट आहेत. सर, महाराष्ट्र शासनाच्या कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचं केंद्र ज्याचे आपण प्रमुख आहात, तर हे केंद्र कशा प्रकाराने कार्य करत आहे? आता आपण जी उद्दिष्ट सांगितली आहेत ती उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने कशा पद्धतीने काम सुरू आहे?
संस्कृती मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या वतीने आणि यांच्या मार्गदर्शनाने जी काही कार्यप्रणाली आणि जे काही सामंजस्य करार आपल्या केंद्रांसोबत झालेले आहेत, त्या अन्वये आपलं इथं कालिदास संस्कृत विश्वविद्यालयात नागपुरामध्ये आपण ज्ञानभारतम समूह केंद्र याचा अर्थ क्लस्टर सेंटर, तर हो. या अंतर्गत अनेक भागीदार केंद्रसुद्धा ठिकठिकाणी असतात. तर हे जे केंद्र आहे ते फक्त नागपूर किंवा कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातील हस्तलिखितांपुरतंच नाही, तर यामध्ये विदर्भ तसेच मराठवाडा आणि एकूण सर्व काही महाराष्ट्रातील जिथे जिथे हस्तलिखितं उपलब्ध आहेत त्या हस्तलिखितांचा सर्वे सद्यस्थितीमध्ये 2 प्रकारे चालू आहे. एकतर शासकीय यंत्रणेच्या वतीने देखील संस्कृती मंत्रालय, नवी दिल्लीच्या वतीने राज्य शासन, पुरातत्व विभाग, सांस्कृतिक विभाग यांना देखील या सर्वेकरिता त्यांनी करण्याकरिता तशी निवेदनं पाठवलेली आहेत आणि त्यानुरूप ती कार्यालये गाव लेवल, तालुका लेवल तसेच जिल्हा स्तरांवरती यांचं सर्वेक्षण करत आहेत. सर्वेक्षण करण्यासाठी संस्कृती मंत्रालयाने गुगल प्ले स्टोअरवरती ज्ञानभारतम नावाचे ॲप उपलब्ध करून दिलेलं आहे. त्या ॲपमध्ये सर्वसामान्य जे कोणी नागरिक आहेत ते आपल्या त्या ॲपला आपल्या मोबाईलमध्ये ते ॲप इन्स्टॉल करतात आणि त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या हस्तलिखितांची त्याच्यामध्ये नोंदणी करतात. नोंदणी केल्याने हा फायदा होतो, ती ज्या क्षेत्रामधील ती हस्तलिखितं आहेत. उदाहरणार्थ नागपूर जिल्ह्यातील एखाद्या व्यक्तीने हस्तलिखितांची नोंदणी त्यांच्या नावे केली, तर ती केलेली नोंदणी त्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेलं जे क्लस्टर सेंटर आहे आपल्या युनिव्हर्सिटीतील समूह केंद्र, तर त्यांच्याकडे त्याची पुढील निगा राखण्याची जिम्मेदारी येत असते. हस्तलिखित धारकांना 2 ऑप्शन असतात की त्यांची हस्तलिखितं त्यांच्याच समोर आणि कारण हस्तलिखितांचं महत्त्व इतकं आहे की हस्तलिखितांची पूजा केली जाते. हस्तलिखितांना म्हणजे शास्त्र म्हणून समजलं जातं आणि ते कुळपरंपरेने त्यांच्या घरामध्ये कदाचित ते आस्थेचं स्थान असतं. त्यामुळे कदाचित काही असे नागरिक अथवा असे असतात की ते त्याच्यात ज्ञानसंपदा आहे, जरी शासनाने सांगितलं असलं तरी ती हस्तलिखितं आम्ही म्हणजे कोणाला इतरांना अथवा मोठ्या संस्थेत आम्ही देणार नाहीत, तर आम्ही आमच्याच ठिकाणी त्यांचं संगोपन करू आणि तशी संधी देतात. तर त्यांच्या त्या हस्तलिखितांना त्यांच्या संग्रहालयामध्ये किंवा त्यांच्या ठेवलेल्या त्या कपाटामध्ये तिथे देखील आम्ही त्याकरिता सेवा उपलब्ध करून देतो. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हो. आणि दुसरी गोष्ट आहे की दुसरे प्रकारचे असेही काही लोक असतात की त्यांना त्याचं महत्त्व माहिती नसतं. ते म्हणत असतात की हे वर्षानुवर्ष आम्ही त्याला लाल कपड्यांमध्ये बांधून ठेवतो, परंतु आम्हाला यातलं काही कळत नाही, कारण त्याची लिपी खूप जुनी असते आणि पिढ्यानपिढ्या ते आमच्याकडे असेच ठेवलेले आहेत, तर तुम्ही त्यांना घेऊन तर अशी हस्तलिखितं आम्ही घेतो आणि आमच्या विश्वविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये अगदी त्याची विधिवत त्याची नोंदणी करून त्यांच्या नावे नोंदणी करून त्याची निगा पुढे राखत असतो. आलेल्या हस्तलिखितांची सूची करणे हे सर्वात प्रथम केंद्रामध्ये कार्य सुरू होत असतं. ती हस्तलिखित कोणत्या, त्याचं नाव काय आहे, त्याचा काळ काय आहे, कोणी लिहिलेलं आहे, किती फॉलिओज आहेत, किती त्याचे पेजेस बॅक टू बॅक आहेत, या सर्व गोष्टींची नोंदणी डिस्क्रिप्टिव्ह कॅटलॉग म्हणून होत असते. ही जी नोंदणी होत असते त्यात मुख्य गोष्ट म्हणजे ती हस्तलिखितं ज्या व्यक्तीची आहेत त्याच्याच नावे होत असते. तर त्यामुळे ही गोष्ट सर्वसामान्यांना माहिती नसल्याने लोक आपल्या ही जेव्हा त्यांना माहिती होते की आमची हस्तलिखितं आमच्याच नावे सरकारी कार्यालयांमध्ये किंवा सरकारी कार्यालयांमध्ये नोंदणीकृत होत आहेत, तेव्हा त्यांना कोणतीही आपत्ती नसते की तुम्ही आमची हस्तलिखितं त्यांना तुम्ही सुरक्षित कराल. तेच मी आता आपल्याला विचारणार होती की नेमक्या काही अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागतो का, आणि त्याचंच तुम्ही आता उत्तर दिलेलं आहे की जेव्हा त्याचा मालकी हक्क जाईल याची जी भीती असते ती जेव्हा नाहीशी होईल त्यांची, तेव्हा ते स्वतःहून देखील मला असं वाटतं की समोर येतील या सगळ्या गोष्टींची माहिती देण्यासाठी. अगदी मॅडम आम्ही याच्यासाठी आणखी एक चांगला उपाय असा केलेला आहे की आम्ही आमचं हे केंद्र समूह केंद्र आणि जेवढे काही हस्तलिखित धारक असतील किंवा छोटी छोटी संग्रहालयं असतील किंवा शासकीय संस्था देखील असतील, तर त्यांच्यासोबत आम्ही
केंद्र आणि ते संग्रहालय यांच्यासोबत एक सामंजस्य करार करतो. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना लिखित स्वरूपामध्ये की तुमच्या हस्तलिखितांना तुमच्याच नावे आणि संस्कृती मंत्रालय नवी दिल्ली यांच्या नॅशनल रिपॉझिटरीमध्ये त्यांच्या नावे यांचं नोंदणी करून दिली जाईल, जेणेकरून ही जी ग्रंथसंपदा आहे पुढे जाऊन तुमच्याच नावे राहील. सर, या संदर्भातच मला आणखीन एक प्रश्न आपल्याला विचारायचा होता की हस्तलिखितांचं जतन आणि संवर्धन यासाठी समाजाची भूमिका किती महत्त्वाची आहे? समाजामध्ये लहान लहान घरांमध्ये ज्यांच्याकडे अगदी कसल्याही प्रकारची संपत्ती नाही आहे, दरिद्र म्हणजे गरीब लोकांकडे सुद्धा आज ही संपदा असते, ग्रंथसंपदा आणि हस्तलिखित संपदा. त्यांना त्यांच्या कुळ परंपरेनुसार मिळलेली ही संपदा म्हणजे हस्तलिखित संपदा. या शास्त्र संपदेला कुठेतरी समाजाची अशी भूमिका आहे की त्यांनी अशा सरकारी भारतमसारख्या समूह केंद्रामध्ये या हस्तलिखितांची मागणी करत आहे, तर त्या हस्तलिखितांचं संगोपन त्यांच्याच नावे करून देण्याची विनंती करत आणि त्यांच्यासाठी निःशुल्क सेवा त्यांची नोंदणी त्यांच्या नावे करून दिली जाणार आहे. कन्झर्वेशन त्यांचं संवर्धन म्हणजे उदाहरणार्थ एखादं हस्तलिखित खूप खराब झालेलं आहे, त्याला मध्ये वेज पडलेले आहेत, त्याच्यावरती वेगवेगळे डाग पडलेले आहेत, त्यांना लॅबमध्ये व्यवस्थित आवश्यक त्या केमिकलने त्यांची व्यवस्थित स्वच्छता करणे आणि पुन्हा त्यांना व्यवस्थित प्रकारच्या पत्रांमध्ये ठेवून त्याचं जेणेकरून आयुष्य वाढेल अशा हस्तलिखितांना पुढच्या पिढींसाठी आपण हे आमचं केंद्र उपलब्ध करून देत असतं. खरं तर भारत सरकारच्या राष्ट्रीय हस्तलिखित अभियानाअंतर्गत कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाला ही जी एक ज्ञान भारतम समूह केंद्राची मान्यता आहे ही खरोखरच अभिमानाची बाब आहे. सर, याच्यामध्ये मला आणखीन एक पुढचा प्रश्न विचारायचा होता की महाराष्ट्राचा हस्तलिखित वारसा आणि त्याचं जतन, संवर्धन आणि सर्वेक्षण या प्रकल्प मोहिमेद्वारे कसे घडवून येणार आहे? या प्रश्नाच्या उत्तरामध्ये मी आपल्याला हे सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हे जे नाव आहे अनेक महाजनपदांचं मिळून एक नामकरण आहे. तेव्हाचा महाराष्ट्र खूप मोठा होता. ज्या ज्या काही राजेशाही आणि राजसभांमध्ये कवी पंडित असायचे त्यांच्याकडून लेखन केलं जात असायचं, तर त्यांनी सर्व काही त्यावेळेस त्यांच्या जे लिपिक होते त्यांच्याकडून त्यांचे तत्त्वज्ञान, त्यांचे सिद्धांत लिहून ठेवलेले होते. स्वामी चक्रधर स्वामी आहेत, ब्रह्मविद्या शास्त्रम अशा पद्धतीचा नावाचा ग्रंथ आहे. शिवाय त्याच्यानंतर संत तुकाराम महाराज आहेत, संत ज्ञानेश्वर आहेत आणि त्यानंतरचा जो काही हा भक्ती संप्रदाय आहे त्या दरम्यान ज्या मराठीमध्ये ज्या लिपीमध्ये, तेव्हाची लिपी देखील आत्ताची नव्हती, अगदी जुनी देवनागरी होती आणि त्यामध्ये लिहिलेलं ही जी हस्तलिखितं आहेत आजच्या 20व्या-21व्या शतकामध्ये ही हस्तलिखितं खूप म्हणजे काळानुरूप बदलत त्यांच्यामधील लिप्या बदलत आलेल्या आहेत. उदाहरणार्थ हैदराबाद पासून म्हणजे त्याच्यानंतर मराठवाडा, त्याच्यानंतर पुढे जाऊन इकडे औरंगाबाद, नाशिक हा जो ग्वालियर तसेच दिल्ली, तर हा जो एक मधील मुघल साम्राज्याचा हा जो आणि त्याच्यानंतर तेव्हा मराठी राज्याची जी स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी, तर या संदर्भातील देखील तेव्हाचे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले आदेश आहेत, त्यांचे जे पत्र आहेत हे सुद्धा हस्तलिखितांमध्ये येतात. तर ही अशी काही महत्त्वाची शासकीय पत्र देखील म्हणजे धर्मशास्त्रदृष्ट्या संत तुकाराम इत्यादींचं तर आहेच, परंतु म्हणजे राजांचं सुद्धा आणि राजव्यवस्थेमध्ये देखील लिहिलेल्या पत्रांचं खूप मोठं यात महत्त्व आहे आणि तो वारसा पुढे जपला जाणार आहे. खूप छान सर, या महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी माहितीबद्दल. श्रोते हो, आजच्या या माहितीपूर्ण चर्चेतून आपल्याला भारताच्या प्राचीन हस्तलिखितांच्या जतन, संवर्धन आणि डिजिटायझेशनचं महत्त्व अधोरेखित झालं आहे. AKSU इथं स्थापन झालेलं हे हस्तलिखित केंद्र आपल्या सांस्कृतिक आणि बौद्धिक वारशाच्या संरक्षणासाठी मोलाचं कार्य करत आहे. हा वारसा जपणं ही केवळ या संस्थेचीच नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. सर, खूप खूप धन्यवाद, आपण इथे आलात आणि आम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद.